श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोगमुद्रा नेत्री नयरे तुझवीण निद्रा कै भेटसी बा मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पादवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। पाच ओव्या आपण शुद्ध ज्ञानाच्या व्यवस्थित पाहिल्या आहे। 6 पासूनचा एक गट आहे तो आपण समजावून घेऊ। सर्वसाक्षी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परिते जाणिजे वाया पदार्थ ज्ञान श्रीराम दृश्य पदार्थ जाणिजे त्या पदार्थ ज्ञान बोलिजे शुद्ध स्वरूप जाणिजे या नाव स्वरूप ज्ञान श्रीराम जेथे सर्वच नाही ठाईचे तेथे सर्व साक्षीत्व कैचे म्हणून शुद्ध ज्ञान तुर्येचे मानूची नये श्रीराम ज्ञान म्हणजे अद्वैत तुर्या प्रत्यक्ष द्वैत म्हणून शुद्ध ज्ञान सतत वेगळेची असे श्रीराम ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणिजे श्रोती श्रीराम। 5 ओव्यांचा संचय 6 ते 10 त्यात तुरीय अवस्थेचा जास्त उल्लेख आहे। 5 अवस्था आपल्या शरीराच्या सांगितलेल्या आहेत। एक जागृती, दुसरी सुषुप्ती, तिसरं स्वप्न, चौथी तुरीय आणि 5वी उन्मनी। पहिल्या 4 अवस्था मनाच्या स्तरावरल्या आहेत। 5वी अवस्था मनातीत आहे म्हणून त्याला उन्मनी म्हटलेलं आहे।
जागृतीचा अनुभव आपल्या सगळ्यांना असतो. जागृतीचे पुन्हा दोन प्रकार आहेत आध्यात्मिकदृष्ट्या. एक आपण झोपेतनं उठलो आणि जागे झालो ती एक जागृती, आणि दुसरी जागृती आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, स्वरूपज्ञान प्राप्त झालेलं आहे, ती खरी जागृती. ती जागृती म्हणजे आत्मज्ञानाच्या अवस्थात. त्या जागृतीमध्ये आपला प्रत्येक व्यवहार पूर्ण सावधानतेने असतो. समर्थांचा सावधानतेशी किती संबंध आहे आपल्याला माहिती आहे. बेहोशीतला व्यवहार म्हणजे आपली व्यवहारातली जागृती, आणि अखंड सावधानतेचा व्यवहार म्हणजे आध्यात्मिक जागृती. सेतुवंतराव पगडींनी समर्थ संप्रदाय या ग्रंथात एक सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. ते म्हणतात, सावधान शब्द ऐकला आणि हा मनुष्य इतका सावध झाला की आयुष्यात तो अखंड सावधानच होता. लग्न मंडपातनं जे पळाले सावधान शब्द ऐकून, मग जे सावध झाले समर्थ ते शेवटपर्यंत सावधान होते. आमचे दिगंबरदास महाराज म्हणायचे, मेडिटेशन मीन्स 24 hours अवेअरनेस. 24 तास सावध असणं याचा अर्थ ध्यान. त्यांचे शिष्य काका महाराज असतात ससुर्दे मठात. त्यांच्याकडे अनेक लोक येतात आणि म्हणतात, मला इथं 8 दिवस ध्यानाला राहायचं आहे, मला 15 दिवशी तो अनुष्ठानासाठी राहायचं आहे. ते सांगतात, मला डोळे उघडे ठेवून ध्यान करणारा मनुष्य हवा आहे, डोळे बंद करून ध्यान करणारा मनुष्य नव्हे. 24 तास सावध असणं, प्रत्येक कर्म व्यवस्थित असणं, ही जी अखंड सावधानता आहे ती खरी जागृती. आणि मग व्यवस्थित व्यवहार चाललेले आहेत, फटकन कोणाला तरी बोलून गेलं, त्याचं शत्रुत्व पत्करलं, काहीतरी स्वार्थ केला, कुठेतरी शेअर बाजारात पैसे अडकवले, तिथं फटका बसला, तिथं मार खाल्ला, हे सगळं असं जे चाललेलं व्यवहारातलं ते जागेपणीच चाललेलं आहे, पण ती जागृती खरी नाही आहे. खरी जागृती कोणती आहे? अखंड सावधानता. प्रत्येक कर्म, त्या कर्माचे परिणाम, त्याचा कर्मविपाक, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून वागणं ही खरी जागृती. पण आता व्यवहारापुरतं आपण एवढं लक्षात ठेवू की जागृती म्हणजे जागा होणं, सुषुप्ती म्हणजे झोपणं. वेदांतावरलं प्रवचन सुरू झाले की येते, तिला झोप असं म्हणतात, सुषुप्ती. आता सुषुप्तीमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जी असतात ती झोपलेली असतात. काही वेळेला मन जागा असतं. जागृतीमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जागृत असतात, मन कधी कधी बेहोश असतं. बेहोश असलं की चुका होतात, आणि मन जेव्हा सावध असतं तेव्हा चुका होत नाहीत. सुषुप्तीमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ही झोपलेली असतात, आणि मनही जेव्हा शांत असतं तेव्हा ती खरी सुषुप्ती. आणि सुषुप्ती अवस्थेत ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय शांत आहे, पण मन जरा व्यवहार करत आहे, त्याला स्वप्न असं म्हणतात. म्हणजे स्वप्नामध्ये आपले हातपाय शांत असतात, कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय शांत असतात, डोळे मिटलेलेच असतात, डोळे काही ऐकत नसतात, पाहत नसतात, कान बंदच असतात, कान काही ऐकत नसतात, पण मन काम करत असतं. आणि त्यामुळे मन ज्याचा विचार करत असतं त्याची फिल्म डोळ्यासमोर तयार होते. ही फिल्म जागेपणी होत नाही, कारण डोळे उघडे असतात. आता मी विचार करत असेल, समजा तुम्ही प्रवचन ऐकत आहात, आणि प्रवचन ऐकत असताना तुम्ही तुमच्या बिल्डिंगचा विचार करत आहात. कल्पना करा, तुमच्या बिल्डिंगचं काहीतरी रिनोव्हेशन चाललेलं आहे, तुम्ही बदलापूरून आलेला आहात आणि तुमची बिल्डिंग आता जरा एक्सटेन्शन चाललेलं आहे, रिनोव्हेशन चाललेलं आहे, आणि त्याचा विचार तुमच्या मनामध्ये आत्ता आला, तरी डोळे उघडे असल्यामुळे समोर मी हे फोटो, ही भिंत, हे सगळं दिसत असल्यामुळे त्या बिल्डिंगची फिल्म तुमच्या डोळ्यासमोर तयार होणार नाही. मात्र रात्री तुम्ही जेव्हा झोपाल आणि तेव्हा एकदम रिनोव्हेशनमध्ये आता आपल्या घराच्या व्हरांड्याचं काम चालू असेल असा विचार तुमच्या मनात येईल, तर ती फिल्मसुद्धा तयार झालेली असेल. मग तो व्हरांडासुद्धा तुमच्या डोळ्यासमोर दिसेल. त्याला स्वप्न असं म्हणतात. या 3 अवस्थांचा अनुभव आपल्या सगळ्यांना असतो. चौथी जी अवस्था आहे तुरीय, त्याचा अनुभव संतांना आणि ज्ञानी माणसाला येतो. प्रत्येक व्यवहार करताना त्यांचं अनुसंधान अधिष्ठानाचं असतं. 2 शब्द आहेत, अध्यास
आणि दुसरा शब्द अधिष्ठान. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न यातले सगळे व्यवहार जे आहेत तो अध्यास आहे. अध्यास म्हणजे भास आहे, त्याला अस्तित्वच नाही आहे. आणि त्या अर्थाने समर्थाने अरे जे झाले की नाही म्हटलं ते त्याला. आणि तुरीय अवस्था जी आहे त्या तुरीय अवस्थेमध्ये अध्यासाचं सुद्धा भान असतं आणि अधिष्ठानाकडे लक्ष असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत तुरीय अवस्थेचं वर्णन, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. यांच्याकडे पाहिल्यावरती ओळी आठवली, पुष्पातांकडे पाहिलं. ज्ञानेश्वर इतकी भिडली आहे त्यांच्यामध्ये, पण ते आठवेना पुढचा चरण त्यांच्याकडे बघितल्यावर आठवला. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. नारायणासे विश्वी त्याची पूजा करीत जावी. ही जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये अध्यास पाहत असले तरी भान कशाचं असतं? अनुष्ठानाचं असतं. म्हणून नामदेव महाराज त्या अनुष्ठानाच्या अधिष्ठानाच्या भानामध्ये तुपाची वाटी घेऊन कोणाच्या मागे धावले? कुत्र्याच्या पाठीमागे, की त्यात सुद्धा तो परमात्मा नटलेला आहे. म्हणून नाथाने ते उन्हात तडफडणारं मूल जे आहे ते उचललं, त्याला स्नान घातलं, नवमखू घातलं, काजळ कीट लावलं आणि ज्या महारवाड्यात ते होतं तिथं नेऊन दिलं. आता ही जी नाथांची अवस्था आहे, किंवा गाढवाला त्याने पाण्याची कावड पाजली, ही त्यांची अवस्था जी आहे ती त्यांना आकार दिसतोय, त्यांना माहिती आहे गाढव आहे, पण त्यांना रस कशामध्ये आहे? त्याच्या शरीरामध्ये रस नाही, आतल्या चैतन्यामध्ये रस आहे. ब्रह्मसभा भरलेली आहे जनकांच्या दरबारात, ब्रह्माचा निर्णय चालू आहे. चांगले का? आता जनकांसारखा मनुष्यत्व विदेही त्याच्या दरबारातले पंडित काय उंचीचे असतील, आणि ते ब्रह्मचर्चा करतायत. आणि तेवढ्यात अष्टावक्र मुनी तिथं आले. अष्टावक्र मुनींना त्यांच्या वडिलांनी ते गर्भात असताना शाप दिला होता, तू 8 ठिकाणी वाकडा असशील. आणि त्यामुळे त्यांचं शरीर जे आहे ते 8 ठिकाणी वाकडं होतं. त्यामुळे ते चालताना जी क्रिया व्हायची शरीराची, त्यामुळे लोकांना हसू यायचं. आपण बघा, जर विक्षिप्तपणे मी असं लंगडत तिथं आलो तर तुम्हाला वाईटही वाटेल ना हसू येईल थोडंसं, की असे काय चालतात, ते चालताना चिंचोळकर असे काय दिसत आहेत, असं तुमच्या मनामध्ये येऊन जाईल कुठेतरी. असं ते विचित्रपणे चालायचे. आणि अशा अवस्थेत ते एकदम त्या ब्रह्मसभेमध्ये आले आणि सगळे ब्राह्मण हसायला लागले त्यांचं ते चालणं पाहून. महाराज जनकांना अष्टावक्र म्हणाले, ब्रह्मचर्चा चालली आहे, ब्रह्माचा निर्णय होतो आहे, म्हणून मी या दरबारात आलो, पण चांभारांच्या हातून ब्रह्माचा निर्णय कसा होणार? तर ते ब्राह्मण संतापले. म्हटले, तुम्ही कोणाला चांभार म्हणताय? म्हणजे तुम्ही माझ्या चामड्याकडे पाहिलं, माझं चामडं 8 ठिकाणी वाकडं आहे, माझं ब्रह्म जे आहे ते वाकडं नाही आहे, ते सरळ आहे. तुम्हाला ब्रह्म दिसलं नाही, चामडं दिसलं. सांगतात चांभाराचं लक्ष म्हणजे चामड्याकडे असतं. आणि त्यावरनं मी असं म्हटलं की चांभाराच्या सभेत कसं काय ब्रह्माचा निर्णय होणार? म्हणून चोखाव्याने काय म्हटले, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलला ती वरले या अंगा. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुलला ती वरले या अंगा. बहिरंग जे आहे ते सोडून द्या, अंतरंग महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या उपाधीमध्ये जे चैतन्य आहे ते परब्रह्म आहे, त्याचं सतत अनुसंधान असणं आणि त्या अनुसंधानात शरीराचे जे व्यवहार आहे ते त्याप्रमाणे करणं. काल सांगितलं जसं इथं स्त्रिया बसतील, तिकडं पुरुष बसतील, मग ज्ञान झालेले पुरुष सुद्धा तिथंच बसतील, ज्ञान झालेल्या स्त्रिया सुद्धा इथंच बसतील. आम्ही आता ज्ञानी आहोत, आम्हाला स्त्री पुरुष भेद नाही असं म्हणून आम्ही कुठेही बसू असं चालणार नाही. ही अवस्था तुरीय. आणि उन्मनी अवस्थेमध्ये आम्हाला आता ज्ञानाचं आणि अज्ञानाचं कुठलंच बंधन नाही. मग शेगावचे गजानन महाराज नग्न अवस्थेमध्ये लेडीजच्या डब्यात सुद्धा जाऊन बसतील, ही उन्मनी अवस्था. अक्कलकोटचे स्वामी समर्थ संडास करायचे आणि तसेच चालायला लागायचे. मग त्यांची संडास धुण्याचं काम ती सुंदराबाई करायची. तिने फार अक्कलकोट स्वामींना सांभाळलं. तिथं ते कुठेही बसायचे, काही करायचे. ही जी अवस्था आहे त्यांची ती उन्मनी अवस्था आहे. साईबाबा त्या शिर्डीला बसलेले असायचे, दगडी सट असायचा, कुत्रं त्या सटामध्ये तोंड घालायचं आणि ते त्या सटातलं अन्न खायचे.
कुत्रेही खात आहेत तेही खात आहेत, ही उन्मानी अवस्था आहे. आता ही जी उन्मानी अवस्था आहे, या उन्मानी अवस्थेमध्ये ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याच्यावरला मनाचा ताबा जो आहे तो संपलेला असतो. आमचे बाबा महाराज शस्त्रबुद्ध आहेत, इंजिनियर होते. ते जेव्हा उन्मानी अवस्थेत गेले, पगार झाला की ते नोटांचं बंडल असं रस्त्याने वाटत वाटत घरी यायचे. ऑफिसमधल्या शिपायापासून सुरुवात करायची. 100च्या नोटाचं बंडल असलं प्रत्येकाला 100 रुपये देत देत घरी यायचे. घरी येईपर्यंत पगार संपला, पैसेच नाहीत जवळ. उन्मानी अवस्थेमध्ये व्यवहार जसे व्हायला पाहिजे तसे व्यवहार होत नाहीत. सगळे संत उन्मानी अवस्थेच्या भोज्याला शिवतात आणि पुन्हा खाली उतरतात. त्या खाली उतरण्याला अवतार असं म्हणतात. ते खाली उतरतात आणि पुन्हा तुरीय अवस्थेमध्ये येतात आणि तुरीय अवस्थेमध्ये सगळे व्यवहार ते करत राहतात. या तुरीय अवस्थेची व्याख्या समर्थाने केली आहे, जाणे ब्रह्म जाणे माया ती एक अवस्था जाण तुर्या. पण समर्थाने इथे काय म्हटलंय, तुर्या प्रत्यक्ष द्वैत, ज्ञान म्हणजे अद्वैत. इथं देहाचं सुद्धा भान आहे, अध्यासाचं सुद्धा भान आहे आणि अधिष्ठानाचं सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे पुन्हा द्वैत आलंच की नाही. सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे. या वाक्यातच अद्वैत आहे का सांगा. या वाक्यातच अनेकत्व आहे. सगळीकडे तो परमात्मा, येतात तर सगळं निराळं, परमात्मा निराळं. गडबड सुरू झाली की सांगा. ते एक उदाहरण मी नेहमी सांगतो की एक जैन साधू आचार्य रजनीशांकडे आला. रजनीशान त्यांना विचारलं, साधू का जीवन जी रहे हो, क्या उपलब्धी है, काय प्राप्त केलं, इतके दिवस साधू आहात, तुमची उपलब्धी काय, काय मिळालं. त्या साधूने सांगितलं, मुझे सब जगह परमात्मा दिखाई देता है. रजनीशान ने विचारलं, कहाँ कहाँ दिखाई देता है. ते म्हणते मुझे पेड़ में परमात्मा दिखाई देता है, गाय में परमात्मा दिखाई देता है, मनुष्य में परमात्मा दिखाई देता है, चोर में दिखाई देता है. रजनीशान ने प्रश्न विचारला, तुम्हें चोर भी दिखाई देता है और परमात्मा भी दिखाई देता है, तुम्हें गाय भी दिखाई देती है और परमात्मा भी दिखाई देता है, तुम्हें पर्वत भी दिखाई देता है और परमात्मा भी दिखाई देता है, तुम्हें झरना भी दिखाई देता है और परमात्मा भी दिखाई देता है. तितके गोंधळून गेले. म्हटले मेरी सब उपलब्धि आपने नष्ट कर दी. दोनों कैसे दिखाई देते हैं, दोनों में से एक दिखना चाहिए. फक्त परमात्मा दिसतो आहे, बाकी काहीही दिसत नाही. ही जी अवस्था आहे ती अद्वैताची अवस्था आहे, ती उन्मानी अवस्था आहे. आणि ती अवस्था म्हणजे खरं ज्ञान आहे. जोपर्यंत आपण ॲनालिसिस करतोय की हे दृश्य आहे, हे अदृश्य आहे, हे व्यक्त आहे, हे अव्यक्त आहे, हे ब्रह्म आहे, हे अधिष्ठान आहे, हे शरीर आहे, हा अध्यास आहे, ही कल्पना आहे, असं ॲनालिसिस जोपर्यंत तुमचं चाललेलं आहे तोपर्यंत तुम्ही अज्ञानामध्ये आहात. ज्यावेळेस सगळं ॲनालिसिस संपेल आणि मन पूर्ण वृत्तीशून्य होईल, ती अवस्था ज्ञानाची आहे आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. म्हणून व्यवहार सगळा कशावरती आधारलेला आहे, द्वैतावरती आधारलेला आहे. व्यवहार सगळा कशावरती आधारलेला आहे, ॲनालिसिसवरती आधारलेला आहे. म्हणून अनेक सत्पुरुष व्यवहारामध्ये अपयशी ठरतात, कारण त्यासाठी एवढ्या द्वैतावरती ते येऊ शकत नाहीत. स्वामी विवेकानंदाने शेवटी जी पत्र लिहिली ती फार मौलिक आहेत. पत्रात ते लिहितात, रामकृष्ण मठाच्या अध्यक्षपदाचा मी आता राजीनामा दिलेला आहे, कारण पैसे मोजण्यासाठी मन जितकं खाली आणावं लागतं तितकं माझं मन मी आता खाली आणू शकत नाही. संस्था चालवायची असेल तर कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे याची पारख असावी लागते. माझी ती पारख आता संपलेली आहे. मला आता सगळीकडे परमात्मा दिसायला लागलेला आहे. आता हा मनुष्य लबाड आहे, याला संस्थेत घेता कामा नये, आणि हा फार चांगला आहे, याला जवळ केलं पाहिजे, ही माझी विवेकशक्ती आता संपलेली आहे. आता मला प्रत्येक मनुष्य हा परमात्माचं रूप दिसतोय, कारण मठाचं काम करण्यात मी आता अपात्र आहे, म्हणून मी मठाच्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून दिलेल्या आहेत. आता काय अवस्था असेल कल्पना करा. या अवस्थेत द्वैत शक्यच नाही.
आणि अशी ती अद्वैत अवस्था प्राप्त झाली असल्यामुळे तो मनुष्य संस्थेच्या दृष्टीने योग्य नसला तरी आध्यात्मिकदृष्ट्या तो अत्यंत मोठा आहे. म्हणून तुकाराम महाराजांचे व्यवहार हे अपयशी झाले, त्यांना ती सावकारी चालवता आली नाही, अशी बालिश बडबड करणं सोपं आहे. पण तुकाराम महाराजांची अचीवमेंट आहे, त्यांनी जी अवस्था प्राप्त केलेली आहे ती किती उंच अवस्था आहे, ती किती थोर अवस्था आहे. ती अवस्था जी आहे ती तुरीयाच्या पलीकडची आहे. सगळ्यांच्या अति अशी शुद्ध ज्ञानाची अवस्था. त्यांना आपलं शुद्ध स्वरूप माहिती असल्यामुळे हे प्रपंच ही माईक गोष्ट आहे. प्रपंच व्यवस्थित करण्यात काहीही पुरुषार्थ नाही, हे आध्यात्मिक साधकांनी तरी लक्षात घेतलं पाहिजे. जे व्यवहारातली माणसं आहेत ते फार प्रपंच कसा व्यवस्थित असला पाहिजे, कसा टापटी बसला पाहिजे, समर्थांनी सांगितलंय प्रपंच करावा नेटका. प्रपंचासारखी फालतू गोष्ट नेटकी करण्यामध्ये काहीही पुरुषार्थ नाही. खरा पुरुषार्थ अद्वैत तत्वज्ञान समजून घेण्यामध्ये, खरा पुरुषार्थ ती उन्मनी अवस्था जाणून घेण्यामध्ये. मग इथं ह्याच्यात 5 अवस्था आहेत, त्यातल्या तुरीय अवस्थेला सुद्धा समर्थ ज्ञान म्हणत नाही. आता तुरीय अवस्था फार उच्च हे लक्षात घ्या. सगळ्या संतांनी आपले व्यवहार तुरीय अवस्थेमध्ये केलेले आहेत हे लक्षात घ्या. काही माणसं असतात ते अतिशय सज्जन असतात, पण ती तुरीय अवस्थेपाशी थांबतात. आणि समर्थांचं काय म्हणणं आहे, इथं तुम्ही थांबू नका. मग माणसाला काय वाटतं, मला सगळीकडे परमात्मा दिसतोय, माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष भावना नाही आहे, मी सगळ्यांवर प्रेम करतो आहे, आता अद्वैत बोधाची गरज काय. म्हणून रामकृष्ण कालीमातेत रमले होते. त्या तोतापर्यंत काय सांगितलं, ज्ञानाच्या खडग्यानं कालीमातेचे तुकडे तुकडे कर. शेवटी दृश्य प्रकृतीच्या पलीकडे गेलं पाहिजे, पंचमहाभूतांच्या पलीकडे गेलं पाहिजे, ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या पलीकडे गेलं पाहिजे. शेवटी मनाच्या सुद्धा अतीत झालं पाहिजे. म्हणून मनातीत होनी राहे. मन नाहीसं झालं पाहिजे, त्याला उन्मन असं म्हणतात. आणि ज्ञान याचा अर्थ उन्मन, शुद्ध ज्ञान याचा अर्थ उन्मन, याचा अर्थ स्वरूप ज्ञान. फक्त आपल्याला आपण ते स्वरूप आहे याचं स्फुरण आहे, पण त्या स्फुरणाचा फुंज नाही आहे. फुंज म्हणजे अहंकार. मी ज्ञानी आहे, मी ब्रह्म आहे म्हणून म्हणे जाणता तो जिनी मूर्ख पाहे. मी ज्ञानी आहे असं स्फुरण सुद्धा शिल्लक राहिलं नाही, असं स्पंदन सुद्धा शिल्लक राहिलं नाही, आणि केवळ ज्ञानाची अवस्था शिल्लक राहिली. याला समर्थ काय म्हणतात, शुद्ध ज्ञान, स्वरूप ज्ञान. मग ती अवस्था जपाने प्राप्त होईल का महावाक्याचा जप केल्याने. पुढचा असा 4-5 ओव्यांचा एक गट आहे. त्यात समर्थ म्हणतात, महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचार चिकेला पाहिजे साधके श्रीराम. महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न पिटे भ्रांतीचा श्रीराम. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, त्याचा जप करिता वृथा सीणची होय श्रीराम. महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांशे आपण वस्तूचा आहे श्रीराम. आपला आपणाशी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ, जे आदि अंती स्वयंभ स्वरूपची स्वये श्रीराम. 11 ते 15 अशा 5 ओव्यांचा पुन्हा गट आहे. यामध्ये महावाक्याचा उल्लेख आहे. प्रत्येक वेदात एक अशी 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. ही 4 महावाक्य आहेत. या ठिकाणी तत्वमसी आणि सोहम
यांचा सुद्धा महावाक्यात अंतर्भाव केलेला आहे. समर्थांचं प्रामाणिक मत असं की महावाक्याची आराधना संन्याशाने करावी, गृहस्थाश्रमी माणसाने करू नये. महावाक्याचा विचार ते संन्याशाशीच अधिकार, असं स्पष्टपणे दासबोधात समर्थ रामदास म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलेलं आहे, सडे जे देखील ते ध्यानमार्गी लाविले. जे सडे म्हणजे ब्रह्मचारी होते, ज्यांना संसार नव्हता, त्यांना कुठे लावलं? ध्यानमार्गाला लावलं, म्हणजे त्यांना ब्रह्मचिंतनाला लावलं. आणि बाकीचे जे संसारात अडकलेले होते त्यांना नामाला लावलं. त्यांना सांगितलं नामस्मरण घ्या. म्हणजे भक्ती आणि ज्ञान यामध्ये गृहस्थाश्रमी माणसाला भक्ती आणि संन्यासाला ज्ञानमार्ग. लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिना. जे संन्यासी आहेत त्यांच्याकडे भगवंताने ज्ञाननिष्ठा निर्माण केली, आणि जे संसारिक आहेत त्यांच्याकडे भगवंताने कर्मनिष्ठा किंवा भक्तीची निष्ठा निर्माण केली. मग यामध्ये महावाक्याचा अधिकार जो आहे तो संन्यासाला आहे. मग संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी. थोडीशी सवलत दिली की जे विचारवंत आहेत, जे देहबुद्धीतनं बाहेर पडलेले आहेत, ज्यांना संसाराचे पाश आता राहिलेले नाही आहेत, ते महावाक्याचे अधिकारी आहेत. ते महावाक्याचा विचार करायला काही हरकत नाही. एरवी सगळे व्यवहार देहाच्या पातळीतही करायचे आणि स्वतःला ब्रह्म म्हणायचं, एक कॉन्ट्रडिक्शन निर्माण होते. ब्रह्मचार्याचा अर्थच असा आहे की आपण ब्रह्म आहोत या मस्तीमध्ये जो चालतो त्याला ब्रह्मचारी म्हटलं. चरती, मी ब्रह्म आहे अशा मिजाशीत चालतो, त्याला मृत्यूचं भय नसतं, त्याला विकारांचं भय नसतं, त्याला संसाराची आसक्ती नसते, तो कुठेही अडकलेला नसतो, तो पूर्ण मुक्त असतो, त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे. मग मी ब्रह्म आहे असं नुसतं घुकून चालणार नाही. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी असा जप केल्यामुळे भ्रांती फिटणार नाही. सा अहम, सा अहम, सा अहम किंवा नुसतं धरिता सो सांडिता अहम, अखंड चाले सोहम सोहम. नुसता श्वास आत घेताना सो असा आवाज केला, श्वास बाहेर सोडताना हम असा आवाज केला, म्हणजे त्यांनी काही ते सोहम पक्क होणार नाही. सोहमवाल्यांची आपापसात किती भांडण असतात आपल्याला माहिती आहे. ज्ञानी माणसांची आपापसात किती भांडण असतात. कलोह लागला ज्ञानिया ज्ञानियाला, कलोह लागला पंडिता पंडिताला, कळहो लागला योगिया योगियाला, कळहो लागला तापसा तापसाला. समर्थाने म्हटले, जनी उदंड पाहिले कळहो करीत राहिले. याचा अर्थ कुठेतरी ज्ञान अपूर्ण आहे. अजून रामकृष्णांचं दृष्टांत, पुरी जोपर्यंत फुगत नाही तोपर्यंत फुरफुर आवाज येत राहतो. एकदा पुरी फुगली की मग तो आवाज बंद होतो. तसं खरंच ज्ञान झालं की पुढे आलेलंच आहे. मतं आणि मतांतर सगळी सपाट होऊन जातात. मग कुठलाही मतभेद राहत नाही, कुठलेही संघर्ष राहत नाही, कुठल्याही कटकटी राहत नाही. पूर्ण ज्ञानाची शुद्ध आणि शांत अवस्था. मग असा मनुष्य जो आहे तो फार व्यवहारात पडत नाही. त्याच्या इच्छाशक्तीनं आणि संकल्पशक्तीनं कामं होत राहतात. अरविंद जेव्हा एकांतात गेले तेव्हा पंडित नेहरू त्यांना भेटायला गेले. पंडित नेहरू म्हणाले, तुम्ही भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत होता, असे निराश होऊ नका, एकांतात राहू नका. तेव्हा अरविंदाने सांगितलं, आता माझ्या इच्छाशक्तीने भारत स्वतंत्र होईल. मला आता कर्म करायची गरज नाही. मी कर्म करत होतो तेव्हा जेवढी एनर्जी होती त्याहून जास्त एनर्जी माझ्या इच्छाशक्तीची आहे. पंडित नेहरूंना ते लक्षात नाही आलं. पण पंडित नेहरूंना सांगितलं, लक्षात ठेवा, भारत स्वतंत्र असेपर्यंत मी जिवंत असेल आणि भारत स्वतंत्र झाले मी डोळ्यांनी पाहिन. हे ते 1917 साली पंडित नेहरूंना म्हणाले. आणि त्याच्यानंतर 30 वर्षांनी भारत स्वतंत्र झाला तेव्हा अरविंद जिवंत होते. अरविंद 1950 साली गेले. भारत स्वतंत्र झालेला त्यांनी पाहिला. आता ही शक्ती कुठून आली? ही विचारांची शक्ती आहे, ही मनाची शक्ती आहे, ही आत्मिक शक्ती आहे. मग ती शक्ती म्हणजे माणसाचं खरं ज्ञान, ते खरं स्वरूप, ते शुद्ध स्वरूप आहे. आणि ते शुद्ध स्वरूप जाणून घेणं याला समर्थ शुद्ध ज्ञान असं म्हणतात. महावाक्याच्या जपाला शुद्ध ज्ञान म्हणत नाही.
म्हणून माधवनाथ स्वामी सुद्धा सोहम साधना सांगत असताना एक शब्द वापरत असत, सोहम भावामध्ये राहा. नुसतं सोहम सोहम म्हणण्याने प्रश्न सुटणार नाही. कारण शेवटी काय सांगितलंय, ते शब्द सांडूनी बैसला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे सोहम सुद्धा टाकून द्यावं लागतं. ज्ञानाच्या शुद्ध अवस्थेमध्ये साध्य होता साधनाचा ठावची नाही. साधन सुद्धा बदल टाकून द्यावं लागतं आणि शुद्ध ज्ञानाची अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये राहावं लागतं. ही जी अवस्था आहे हे स्वरूप ज्ञान आहे आणि ते नुसत्या जपाने प्राप्त होणार नाही. जपामध्ये एक प्रकारचा मेकॅनिझम निर्माण होण्याचा फार मोठा धोका आहे. मी अनेक ठिकाणी पाहिलंय, लोक इतक्या स्पिडली माळांचे मणी ओढत असतात की असं वाटतं माळा ओढण्याचा मेकॅनिझम हात करत आहे, जप चालू नाही आहे. कबीराने म्हटलंय, माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माई, मनवा तो दस दिशा फिरे येतो सुमिरन नाही. मने फिरताय, मणी फिरतायत आणि जीभही फिरतीये. काही काही लोक मी असे पाहिलेले आहेत, बोलत असतात आणि मणी हलत असतात. आता बोलताना जग कसं चालू असू शकतो? फार पोहोचलेले असतील त्यांना साष्टांग नमस्कारच घातला पाहिजे. बरं, बोलणं तरी आध्यात्मिक असतं का? कोणाबद्दल तरी काहीतरी सांगत असतात, माळा ओढतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं सांगू नका बरं का, पुन्हा जप चालूच आहे. एक रस्ते क्रिकेटची मॅच पाहत होते टीव्हीवरती आणि जप चालूच आहे. आता तेंडुलकरचा जप चालू आहे का रामाचा जप चालू आहे ते मला माहिती नव्हतं. मात्र कसं तुम्ही क्रिकेटची मॅच पाच जप कसा करता? अनेकदा जपामुळे एक प्रकारची यांत्रिकता आणि सगळ्या प्रकारची यांत्रिकता हा तमोगुण आहे, लक्षात ठेवा. रोज पूजेची सवय आहे म्हणून यांत्रिकतेने पूजा केली, ती पूजा सुद्धा तमोगुण आहे. जरा धक्का बसेल आपल्याला ऐकून. जेव्हा आत भाव असेल, आत प्रेम असेल, समर्थांच्या भाषेत तेणे निडारले नयन, डोळे अश्रूने भरून आले. रामाकडे पाहताना, सीतेकडे पाहताना, समर्थांकडे पाहताना अंतःकरण भरून आलं आणि त्या अंतःकरणाने भरून आलेल्या अंतःकरणाने त्यांचं पूजन केलं. ते सात्विक पूजा झाली. आणि समर्थांची मूर्ती पाहिल्यानंतर काहीतरी आपण सुरू केलं पाहिजे, दागोद मंडळ सुरू केलं पाहिजे, आपल्या गावात काहीतरी समर्थांचं काम सुरू केलं पाहिजे. ती राजसिक पूजा झाली. आतला रजोगुण जागा झाला आणि काहीतरी चांगलं करावं असं वाटलं, शुद्ध रजोगुण आहे पण ती राजसिक पूजा झाली. काहीतरी यांत्रिकतेने करायची म्हणून पूजा केली, ती तामसिक झाली. आणि सात्विक भाव निर्माण झाला, अष्टसात्विक भाव जागे झाले, कंठ दाटून आला, डोळ्यातनं अश्रू आले, ती सात्विक पूजा झाली. मग जपामध्ये सुद्धा सोहम भाव असला पाहिजे. नुसतं सोहम सोहम श्वासावरती ॲडजस्ट करून चालणार नाही. कारण सोहम श्वासावरती बसवलेलंच आहे, पण ते बसवलेलं सुद्धा भास आहे. म्हणून समर्थाने 17 मध्ये काय म्हटलं, एकांती उगीती बैसे सोहम सोहम ऐसे शब्द होती श्रीराम. एकांती उगीच बैसला ते सोहम ऐसा भासला. सोहम भासला म्हटलेलं आहे, सोहम आहे म्हटलेलं नाही. शेवटी तुझी सुद्धा काय आहे, बसवलेली घडी आहे, तो सुद्धा भास आहे. म्हणून ते शब्द सांडूनी बैसला. सोहमच्या सुद्धा पलीकडे जावं लागतं. नामामध्ये नाम टाकून द्यावं लागतं, सोहम मध्ये सोहम टाकून द्यावं लागतं. नामामध्ये श्रीराम जयराम जय जयराम म्हणणारा श्रीराम जयराम जय जयराम मध्ये डिझॉल्व्ह होऊन जावा लागतो. आणि सोहम साधनेमध्ये महावाक्याचा जप करणारा, सोहम सोहम म्हणणारा 6 मध्ये डिझॉल्व्ह व्हावा लागतो. त्याला वेणाबाई म्हणतात, अहम गेले ब्रह्म ठेले. अहम संपलं आणि आता काय शिल्लक राहिलं, ब्रह्म शिल्लक राहिलं. 6 संपलं, 6 शिल्लक राहिला, अहम संपून गेला. 6 अहम, त्या 6 अहम मधला हा जो अहम आहे तो 6 मध्ये डिझॉल्व्ह होऊन गेला. मग तो जर शिल्लक राहिला नाही तर ज्ञान झालं असं कोण म्हणणार? मग त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा देवबुधावरती येतात तेव्हा ऋतंभरा प्रज्ञा जागी होते.
तेव्हा प्रतिभा जागी होते, प्रत्यक्ष शारदेची कृपा होते, त्या कृपेत अभंग लिहिले जाते. ती कृपा होण्यापूर्वी लिहिलेलं काव्य हे धीट असेल किंवा पाठ असेल. ती कृपा झाल्यानंतर लिहिलं जाणारं काव्य हे प्रासादिक आहे. त्याचा स्पर्श झाला आणि आता जे प्रकट होईल ते त्याच्या स्पर्शाने प्रकट होईल. अशा प्रकारे या ठिकाणी महावाक्याचा विचार समर्थाने सांगितला. आणि मग पुढे म्हणतात, जेथुनी हे सर्व ही प्रगटे आणि सकळी जेथे आटे, ते ज्ञान झालिया फिटे भ्रांती बंधनाची. श्रीराम, भ्रांती आहे, बंधन हे खरं आहे का खोटं आहे? भ्रांती बंधनाची म्हटलं आहे. आपण बंधनात आहोत हा आपल्याला झालेला भ्रम आहे. या समासात पुढे ओळी येणार आहे, कोणासीत नाही बंधन भ्रांती तव भुलले जन, दृढ झाला देहाभिमान म्हणोनिया. श्रीराम, मी देह आहे ही भावना प्रबळ झाली आणि त्यामुळे बंधन आहे असं वाटायला लागलं. कोणासीत नाही बंधन, बंधन हे कल्पित आहे. म्हणून पडतमूर्ख लक्षण सांगताना समर्थ काय म्हणतात, हस्त बांधिजे उर्णतंते लोभे मृत्य भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख. कोळ्याच्या धाग्याने हत्तीला बांधणं शक्य आहे का? कोळ्याच्या धाग्याने कधीच हत्ती बांधला जाऊ शकणार नाही. पण तरी सुद्धा तो हत्ती कोळ्याच्या धाग्यामध्ये अडकला जातो. याचा सरळ अर्थ असं, हत्तीने स्वतःला अटक करून घेतलेली आहे. हत्तीलाच हौस आहे अडकून घेण्याची. लोभे मृत्य भ्रमराते, जो भ्रमर लाकूड सुद्धा पोखरतो त्याला कमळाची पाकळी पोखरून बाहेर नाही पडता येणार. संध्याकाळ झाली आहे, कमळ बंद झालेलं आहे, पण केवळ त्या कमळातला जो पराग आहे त्याच्या आकर्षणामुळे तो भ्रमर बाहेर पडू इच्छित नाही. हळूहळू त्या पाकळी बंद असल्यामुळे त्याला प्राणवायू मिळेनासा होतो, त्याला श्वास घेणं कठीण होतं. पण त्या परागाचा इतका मोह असतो की तो त्यातनं बाहेर पडत नाही. जळूसारखे आपण संसाराला चिकटलेलो आहोत. म्हणून संसारातलं कुठलंही कारण सांगितलं की आत्ता चिडायच्या, अक्का ते सहनच व्हायचं नाही. ते न संपणार आहे, हे अनएंडिंग आहे. केव्हा तरी आपल्याला स्वेच्छानिवृत्ती संसाराची सुद्धा स्वीकारावी लागेल. झटकन त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे, झटकन ते पास सुद्धा तोडता आले पाहिजेत. हे बंधन कल्पित आहे. मग ते मुलांचं बघितलं पाहिजे, मग ते सगळं सुनांचं बघितलं पाहिजे, मग ते नातवंडांचं, माझं मन त्या नातवंडात अडकलंय बघा, तेवढंच एकदा त्याचं थोडंसं झालं ना की मग मी मोकळा झालो. मनुष्य कधीही मोकळा होत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, संसारिक माणसाला परमेश्वराने कर्तव्य नावाचा शाप देऊन ठेवलेला आहे. बसा कर्तव्य करत, कर्तव्य संपतच नाही, शेवटपर्यंत कर्तव्य चालूच राहतं. केव्हा बाहेर पडणार? समर्थ म्हणतात, बंधन हे खरं नाही, बंधन हे कल्पित आहे. आणि म्हणून उपाय सांगितला, उठोनी वाटेची लागावे दिगंतराप्रती. आपण जळूसारखे त्याला चिकटलेलो आहोत. संस्थांमध्ये किती संघर्ष असतात, कटकटी असतात. निष्प्रभ मनुष्य आहे, त्याने तरी झटकन बाहेर पडावं की नाही? तो सुद्धा त्या संस्थेतल्या संघर्षाला चिकटून असतो. मग कसली निष्प्रभता आली? खरा वैराग्यशाली मनुष्य आहे त्याने ताबडतोब राजीनामा बदलवा की तुमच्या संस्थांच्या कटकटी चालल्या आहेत, मी साधू आहे, माझा या संघर्षाशी काही संबंध नाही आहे, मी बाजूला होतो आणि सुखाने राहावं. त्यांनी सुद्धा कोर्टात सह्या द्याव्यात, त्यांनी सुद्धा कोर्टामध्ये हेलपाटे घालावेत. याचा अर्थ कुठेतरी माया आहे, कुठेतरी अडकलेला आहे, कुठेतरी बंधन आहे. आणि हे बंधन वास्तविक नाही आहे, हे बंधन कल्पित आहे, कल्पनेने निर्माण केलेलं बंधन आहे. झटकन त्यातनं बाजूला होता आलं पाहिजे, विड्रॉ होता आलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचा शब्द आहे विड्रॉ होणं. आपलं अंग त्यातनं आपल्याला झटकन काढून घेता आलं पाहिजे की माझा त्याच्याशी काही संबंध नाही, ठीक आहे, ओके. हे बंधन काल्पनिक असल्यामुळे आपण ते वाढवत राहतो.
आणि मग त्यामध्ये अडकून पडतो. ती गोष्ट नेहमी सांगतात की त्या साधूला त्या माणसाने विचारलं, अहो ह्या प्रपंचाच्या बंधनात मी अडकलेलो आहे, मला यातनं बाहेर पडायचा मार्ग सांगाल का? मला या प्रपंचाने धरून ठेवलं आहे, मला जायचं आहे प्रपंच धरून बाहेर. त्या साधूने दुपारी 4 वाजता 4 वाजता तो मनुष्य आला. त्या साधूने खांबाला हात धरून ठेवले होते, पण तो साधू उभा होता. हा म्हटला, का तुम्ही मला बोलवलं होतं ना? त्याने खुणीनेच थांबायला सांगितलं. 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, तर साधू काही बोले ना, नुसतं खांबाला धरून ठेवलेलं. तर म्हटलं, तुम्ही मला सांगणार होतात ना? थांबा म्हटलं, या खांबाने मला धरून ठेवलं आहे, खांबाने मला सोडलं की मी तुम्हाला सांगतो. कोणी कोणाला धरलेलं आहे? कबीर आपल्या शिष्यांबरोबर बोलत होता आणि बोलत असताना कबीराने पाहिलं की एक मनुष्य गायीला धरून चाललेला आहे. दोर त्याच्या हातात आहे, गाय घेऊन तो चाललेला आहे. गाय पुढे आहे, याच्या हातात दोर आहे आणि हा गायीच्या मागे चाललेला आहे. कबीराने आपल्या शिष्याला प्रश्न विचारला, गाय माणसाला नेते आहे का माणूस गायला नेतो? कबीर महालॉजिकल तर्कशुद्ध बोलणारा. कबीराने विचारलं, गाय माणसाला नेते आहे का माणूस गायला नेतोय? ते शिष्य म्हणाले की माणूस गायला नेतोय. कबीर म्हणले चूक. कबीराने पुन्हा प्रश्न विचारला, गायीने माणसाला धरलेलं आहे का माणसाने गायला धरलेलं आहे? त्याने माणसाने गायला धरलेलं आहे. कबीर म्हटलं चूक, गायीने माणसाला धरलेलं आहे. शिष्यांना आम्हाला काही अजून पटत नाही म्हटलं, तुमचं जरा स्पष्ट करून सांगा. कबीराने प्रश्न विचारला, समजा दोर सुटला आणि गाय पळायला लागली, तर माणूस गायीच्या पाठीमागे पळेल का गाय माणसाच्या पाठीमागे पळेल? म्हणजे माणूस गायीच्या पाठीमागे पडेल. कोणी कोणाला धरलेलं? दिसताना काय दिसतं? माणसाच्या हातात दोर आहे आणि माणसाने गायला धरलेलं आहे. प्रत्यक्ष माणसाला कोणी धरून ठेवलेलं आहे? गायने धरून ठेवलेलं आहे. आपण जेव्हा म्हणतो माझं हे संसाराची एवढी जबाबदारी आहे, तर त्याचा अर्थ असा की आपण संसाराला व्यवस्थित धरून ठेवलेलं आहे. आपलं जे बंधन आहे ते कल्पित बंधन आहे आणि ज्याला ते कल्पित बंधन एका क्षणात झुगारायचं आहे त्याला माऊलीने झडझडून व्हायला निघा म्हटलेलं आहे आणि समर्थाने उठोनी वाटेची लागावे दिगंतरा प्रती येच क्षणी म्हणून जाती तरी रघुनाथा अंतरलाती माझे माझे म्हणतोसी म्हणून या. काय तुझं या जगामध्ये आहे? म्हणून समर्थांनी हे बंधन जे आहे ते नाहीसं करायचं असेल तर ज्ञानाची भूमिका सांगितली आहे. जेतूनही सकळही प्रगटे आणि सकळही जे ते आटे ते ज्ञान झाले या फिटे भ्रांती बंधनाची. अमेरिकेत स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान होतं, विद्यापीठामध्ये होतं, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये होतं. तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणाले, केमिस्ट्रीचा अभ्यास केव्हा पूर्ण होईल? जेव्हा केमिस्ट्रीची माणसं असं रसायन शोधून काढतील की ज्या रसायनापासून सगळी रसायनं तयार झालेली आहेत, तेव्हा केमिस्ट्रीचा अभ्यास पूर्ण होईल. पदार्थ विज्ञानाचा अभ्यास केव्हा संपेल? जेव्हा असं लक्षात येईल की या एका पदार्थातनं हे सगळे पदार्थ निर्माण झालेले आहेत, तेव्हा पदार्थ विज्ञानाचा अभ्यास संपेल. मग अध्यात्मामध्ये ज्या एकापासनं हे सगळं निर्माण झालेलं आहे हे लक्षात आलं आणि त्या एकाला जाणलं की सगळी बंधनं संपली. सकळही जेथून प्रगटे आणि सकळही जेथे आटे ते ज्ञान झाले या फिटे भ्रांती बंधनाची. व्यवहारातलं उदाहरण बघू. लाट आणि समुद्र एक आहेत का दोन आहेत? एकच आहे. पण जेव्हा लाट म्हणते मी लाट आहे तेव्हा काय सुरू झालं? द्वैत सुरू झालं. आता लाटेची उत्पत्ती, लाटेची स्थिती आणि लाटेचा लय कशामध्ये? समुद्रातच आहे. जेथून सकाळी जेथून लाट प्रगटे आणि लाट जेथे आटे. जर लाटीला समुद्राचं ज्ञान झालं तर लाट ही लाट राहील का? लाटीचा ललाट बदलेल, ती एकदम समुद्र होऊन जाईल. जोपर्यंत ती स्वतःला लाट, सूर्याचा किरण आणि सूर्य या दोन गोष्टी आहेत का? आता खिडकीतनं हा कवडचा आलेला आहे. या उन्हाचा सूर्याशी संबंध आहे की नाही? केवळ खिडकीतनं आल्यामुळे त्याला खिडकीचा आकार प्राप्त झाला.
थोडी सतरंजीच्या रंगाची शेड त्याला प्राप्त झाली. ज्या माणसाच्या अंगावरती उन्हाळा असेल त्या माणसाच्या त्वचेचा रंग त्याला प्राप्त झाला आणि त्याला असं वाटायला लागलं आपण असे आहो. आता हे कल्पित बंधन आहे का वास्तव बंधन आहे? सूर्य आणि सूर्यकिरण एकच आहेत, ते वेगळे नाही आहेत. सोनं आणि दागिना दोन वेगळे आहेत का? दागिना आणि सोनं एकच आहे. फक्त दागिन्याचा आकार प्राप्त झाल्यामुळे त्याचं सोनं हा शब्द बाजूला गेला आणि मग बांगडी, पाटली, कानातलं, गळ्यातलं, नाकातलं हे सगळं सुरू झालं. मुळात अद्वैत आहे. सगळं काय आहे? सोनं आहे. मग हे सगळे आकार कुठून निर्माण झाले? सोन्यातनं निर्माण झाले. हे सगळे आकार कशात नाहीसे होणार आहेत? सोन्यात नाहीसे होणार आहेत. हे लक्षात आलं की द्वैत संपलं. अशी कल्पना करा की 4 बांगड्या आहेत, 2 ह्या हातात 2 ह्या हातात. त्या बांगड्यांचा कंटाळा आला आणि असं वाटलं की आता या बांगड्या वितळाव्यात आणि त्याच्या 2 पाटल्या कराव्यात. बांगड्या मेल्या, पाटल्यांचा जन्म झाला. मी सोनं आहे असं जर माहिती असेल तर बांगडी मेली का? पाटलीचा जन्म झाला का? जर आकारामध्ये अडकलेला असाल तर बांगडी मेली, पाटली जन्माला आले. मग काही दिवसानंतर पाटल्यांचा कंटाळा आला आणि मग त्याची मोहनमाळ तयार केली. तेच सोनं आहे. आधी बांगडी होती, मग पाटली झाली, मग मोहनमाळ झालं. पण जर आकारामध्ये अडकला असेल तर मोहनमाळ जन्माला आली आणि पाटली मेली, पाटली नष्ट झाली. आकारामध्ये जर अडकला तर बहिरंगाचं भान राहील, अध्यासाचं भान राहील. आणि अध्यासाचा नियम आहे अध्यास सतत बदलतच राहणार. परिवर्तन हे अध्यासाचा नियम आहे आणि अपरिवर्तन हा अधिष्ठानाचा नियम आहे. लाटा सतत चालू राहणार, समुद्र असणार आहे, तो आहे तसाच आहे. आणि म्हणून सकळे जेथे प्रगटे, सकळे जेथे आटे, ते ज्ञान झालेल्या फिटे भ्रांती बंधनाची. मग हे सगळं जे निर्माण झालेलं आहे हे ब्रह्मामध्ये निर्माण झालेलं आहे. या सगळ्या घडामोडी जे घडत आहेत त्या ब्रह्मामध्ये घडणार आहे. आणि याचा सगळ्याचा शेवट कशामध्ये होणार आहे? ब्रह्मामध्ये होणार आहे. मध्ये शरीर आलं, मन आलं, बुद्धी आली, ज्ञानेंद्रिय आली, कर्मेंद्रिय आली, पंचमहाभूत आली, त्रिगुण आले आणि या सगळ्यामुळे जीवदशा प्राप्त झाली. आता जीवदशा प्राप्त कशी काय झाली? ही जी सगळी तत्व आहेत, 82 तत्व, त्यामध्ये मन आणि बुद्धी ही सर्वात सूक्ष्म आहेत, अत्यंत सूक्ष्म आहेत. आणि आता हे सायन्सने सिद्ध केलं आहे की सर्वात जास्त शक्ती कशामध्ये असते? सूक्ष्मामध्ये. अणु ऊर्जा, अणुचा स्फोट. आपलं मन अत्यंत सूक्ष्म आहे पण किती शक्तिशाली आहे? एका क्षणात मनाने निर्धार केला तर काही आपण करू शकतो. एका क्षणात नुसतं मनाने ठरवायचा अवकाश की आपण आकाश पाताळ एक करू शकतो. ही शक्ती कुठून आली? शरीरामध्ये ही शक्ती नाही आहे, मनामध्ये ही शक्ती आहे. जिजाबाईंचं मन जे होतं असं जिवंत होतं, जाज्वल्य होतं, तिने तो परिवर्तन घडवून आणलं. मग सर्वात जास्त शक्ती सूक्ष्माची आहे. आणि एक लक्ष ठेवा, सूक्ष्म नेहमी शुद्ध असतं, जड नेहमी मलिन असतं. जे जे डोळ्याने दिसतं ते मलिन असतं, जे अदृश्य असतं ते शुद्ध असतं. मग मन किंवा बुद्धी अत्यंत शुद्ध असल्यामुळे, सूक्ष्म असल्यामुळे त्यामध्ये परब्रह्माचं प्रतिबिंब पडतं. या परब्रह्माच्या प्रतिबिंबाला शास्त्रामध्ये चिदाभास असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? चिदाभास. ते प्रतिबिंब पडलं, प्रतिबिंब पडलं ब्रह्माचं. ब्रह्म म्हणजे मूर्तिमंत एनर्जी. आता जड असलेल्या पण सूक्ष्म असलेल्या मनाला आणि बुद्धीला त्या एनर्जीपासून एनर्जी मिळणार की नाही? प्रतिबिंब पडलं, त्याची काही एनर्जी त्याला मिळाली. मग मन आणि बुद्धी यांनी ती एनर्जी घेतली आणि ती एनर्जी ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना डिस्ट्रीब्यूट केली. मग हात हलायला लागले, पाय चालायला लागले, वाणी बोलायला लागली, डोळे पाहायला लागले, कान ऐकायला लागले. हे सगळं कुठून निर्माण झालं?
परब्रह्मातनं निर्माण झालं. पण माणसं काय करतात, ज्याच्याकडनं मिळालं त्याला विसरून जातात आणि कशाची आराधना सुरू करतात. माझे डोळे, माझे कान, माझं नाक, माझे हात, माझे पाय. परब्रह्म गेलं बाजूला आणि कशाची उपासना सुरू झाली, देहाची उपासना सुरू झाली, इंद्रियांची उपासना सुरू झाली, इंद्रियांचे तोतले सुरू झाले. मग मला हे आवडतं ते आवडत नाही, मला याचा नॉशिया आहे, मला त्याची ॲलर्जी आहे, मला हे पाहिलं की माझं मन फार रमतं, मी तासन तास ती मालिका पाहत राहतो, मला फार कंटाळा येत नाही, पण मध्ये जाहिरात आली की मला फार बोर होतं. हे सगळं सुरू झालं. ज्याच्यापासून शक्ती मिळाली त्याला विसरून गेले आणि त्या शक्तीचा वापर जे बंधनात टाकणारा आहे त्याच्याशी एकरूप होण्यात गेले. मूळ स्रोताला विसरले आणि ज्याच्यापासून भौतिक सुख मिळेल, तात्पुरतं सुख मिळेल त्यामध्ये रमले आणि खरं अखंड सुख जे आहे ते विसरून गेले. इथं जीवदशा प्राप्त झाली. पण जर लक्षात घेतलं की आपण जे बोलत आहोत ती कोणाची एनर्जी आहे, व्यवहाराचा माझा नेहमीचा दृष्टांत, लाऊडस्पीकरने आवाज येतो आहे, एनर्जी कोणाची आहे, विजेची आहे. पंखा गोलगोल फिरतोय, एनर्जी कोणाची आहे, दिवे प्रकाशतायत, एनर्जी कोणाची आहे, इस्त्री करता येते, एनर्जी कोणाची आहे, फ्रीजमध्ये पदार्थ गार होतात, एनर्जी कोणाची आहे, गिझरमध्ये पाणी तापतं, एनर्जी कोणाची आहे. पण विजेचा विसर होतो आणि माणसं गिझरमध्ये, फ्रीजमध्ये, मिक्सरमध्ये याच्यातच अडकतात आणि त्या उपकरण, मग ती उपकरणं घरामध्ये असली म्हणजे ते घर अप टू डेट सगळं आहे बघा. अगदी ओव्हन सुद्धा आणून ठेवलेलं आहे. पाणी गरम करायचं म्हटलं तर झटकन त्या बाईने 20 सेकंद दाबलं आणि लगेच 20 सेकंदात पाण्याचा ग्लास आणून दिला, गरम पाणी, पेटवलं नाही, लगेच त्या ओव्हनमध्ये ते गरम करून आणलं. ओव्हनमध्ये त्याने पाव घरातल्या घरात केला बघा, आईस्क्रीम घरी केलं बघा. सगळं ते इन्स्ट्रुमेंटचं कौतुक आणि आईस्क्रीमचं कौतुक. ज्याच्यापासून ते सगळं मिळालं त्या विजयला विसरले. कबीराचा दोहा आहे, जिस यार ने नाग दिया उसे भूल गई पार, जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार. ज्याने नथ आणली ते त्याचंच कौतुक जास्त, याने हे दिलं त्याने ते दिलं. अरे पण हे सगळं आलं कुठून, सकळ ही जेथोनी प्रगट आहे आणि सकळ ही जेथे आटे, ते ज्ञान झाले या फिटे भ्रांती बंधनाची. मृत्यूनंतर सगळं कुठे विलीन होणार आहे, त्या परब्रह्मात विलीन होणार आहे. सगळं शेवटी त्या परब्रह्मात विलीन होणार आहे. ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, जे उपभोग आपण भोगत आहोत, डोळ्याने बघतो वगैरे सगळं, ते जे कविता आहे ते सगळं कोणाची दया आहे. ज्याच्यापासून शक्ती मिळाली त्याला विसरून जाणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे का कृतज्ञतेचं लक्षण आहे. ती गोष्ट सांगितली जाते की तो उंदीर धावत धावत त्या साधूकडे आला आणि म्हटलं मला वाचवा, मांजर मला मारतीये. त्या साधूने तीर्थ घेतलं आणि त्या उंदरावरती टाकलं, उंदराचीच मांजर झाली. आता ती मांजर आली पण तिला उंदीर दिसली ना, दुसरी मांजर दिसली. थोड्या वेळानं पुन्हा ते उंदराची मांजर झालेली मांजर धावत आली आणि साधूला म्हटली मला वाचवा, ते कुत्रं मला खायला आलेले. त्यांनी पुन्हा त्या मांजरीवरती पाणी शिंपडलं, त्या मांजरीचं कुत्रं झालं. ते मारायला आलेल्या कुत्र्यानं पाहिलं दुसरं कुत्रं आहे, इथं मांजर नाही आहे, त्यांनी सोडून दिलं. पुन्हा हे कुत्रं धावत आलं आणि तो कोल्हा मला कापतोय, मारतोय, चावतोय म्हणून धावत आलं. त्याने पुन्हा त्याच्यावरती पाणी शिंपडलं, त्या कुत्र्याचा कोल्हा झाला. तो कोल्हा धावत धावत आला आणि वाघ माझा पाठलाग करतोय, मला वाचवा. लगेच त्याने पाणी शिंपडलं आणि कोल्ह्याला काय केलं, वाघ केलं. 2-4 दिवसानंतर तो वाघ त्या ऋषीकडे आला आणि म्हटला मला भूक लागलेली आहे, 4 दिवस झाले माझ्या मांसाची तुम्ही काही व्यवस्था केली नाही, आता मी तुम्हाला खाऊन टाकणार. ऋषीने लगेच पाणी घेतलं, त्याच्यावर शिंपडलं आणि त्या वाघाचा उंदीर झाला. ऋषी म्हटला ही तुझी योग्यता आहे, तू उंदीरच राहा. ज्या परमात्म्यापासनं आपल्याला एवढी बुद्धी मिळाली, चेतना मिळाली, त्या परमात्म्याला जेव्हा आपण विसरतो तेव्हा परमात्मा म्हणतो तू मांजरच होण्याच्या योग्यतेचा आहे.
तू पाल होण्याच्याच योग्यतेचा आहे, तू साप होण्याच्याच योग्यतेचा आहे. मग पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग फिरत राहा. मग तुला तू जास्त माझ्यापेक्षा त्या इंद्रियांशी एक निष्ठ आहे ना, ही घे इंद्रिय, ही कुत्र्याची इंद्रिय घे, गाढवाची घे, माणसाची घे. मग माणसात चांगली माणसं, मध्यम माणसं, वाईट माणसं, सगळ्या युनिटनं फिरत राहा. जर लक्षात घेतलं की ह्या सगळ्यात उगमस्थान काय आहे, परब्रह्म आहे. परब्रह्माचं प्रतिबिंब पडलं म्हणून जीवदशा, परब्रह्माचं प्रतिबिंब पडलं म्हणून सगळ्या हालचाली. आणि या सगळ्या हालचाली संपल्यानंतर पुन्हा आपण कशामध्ये विलीन होणार, परब्रह्मामध्ये. सकळी जेते प्रगटे सकळी जेते आटे, ते ज्ञान झाले या फिटे भ्रांतिबंधनाची. आपण ब्रह्म आहोत. जे घडत आहे ते सगळं ब्रह्माच्या अधिष्ठानावरती घडत आहे. ज्यांच्या बाबतीत घडत आहे तो अध्यास आहे. ते अध्यास हे माझं खरं स्वरूप नाही आहे, ब्रह्म हे माझं खरं स्वरूप आहे. याचा बोध होणं, याची जाणीव होणं, याचं ज्ञान होणं, त्याला समर्थ काय म्हणतात, शुद्ध ज्ञान. त्याच्या पुढच्या अव्या ज्या आहे त्या आपण उद्या संध्याकाळच्या प्रवचनात बघू. आपल्या सगळ्यांना एक चांगली बातमी, बऱ्याच लोकांना दासायन हवा आहे आणि दासायन मिळालं नाही म्हणून बरेच लोक हात हलवत परत गेले. त्या दासायनाच्या 25 प्रती आम्ही खालून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला त्या 200 रुपयामध्ये प्राप्त होतील. तर ज्यांना दासायन हवा आहे त्यांनी खुली क्रमांक 11मधनं 200 रुपयामध्ये दासायनची प्रत जी आहे ती प्राप्त करून घ्यावी. सामर्थ्यगी रामदास म्हणून एक पुस्तक प्रभाकर पुजारींचं आम्ही आणलेलं आहे. समर्थ व्यासपीठातर्फे आम्ही ते प्रकाशित केलेलं आहे. अतिशय मौलिक पुस्तके, समर्थांच्या विविध सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक अशा अंगांना त्यांनी स्पर्श केलेला आहे. केवळ शिवाजी विद्यापीठामध्ये जो समर्थ द्वेष चालतो त्यामुळे प्रभाकर पुजारींचं ते पुस्तक, त्याला PhDचा प्रबंध जयसिंगराव पवार त्या कुलगुरू होते आणि त्या कुलगुरूने त्यांना सांगितलं की यातला शिवसमर्थांचा भाग काढून टाका, मी तुम्हाला ताबडतोब PhD देतो. पण प्रभाकर पुजारी म्हणाले मी त्यातलं काहीही काढणार नाही, तुम्ही मला PhD नाही दिली तरी चालेल. आणि PhD त्यांनी स्वीकारली नाही. तो प्रबंध पहिल्यांदा अनिरुद्ध कुलकर्णीने छापला कॉन्टिनेंटलतर्फे. पुढे बरेच दिवस ते पुस्तक आउट ऑफ प्रिंट होतं. मी अनिरुद्धला विचारलं तुम्ही पुन्हा काढणार आहात का, त्यामुळे आम्ही काही काढणार नाही. मग आम्ही समर्थ व्यासपीठातर्फे ते पुस्तक पुन्हा काढलं. आपल्याला ते अतिशय सवलतीच्या दरामध्ये 150चं पुस्तक फक्त 100 रुपयात प्राप्त होईल. तेही आपण अवश्य आपल्या संग्रही ठेवा. संस्कारांचे मोती हे पुस्तक 11वी आवृत्ती त्याची आता आलेली आहे. ही सगळी पुस्तकं आज आणि उद्या 2 दिवस फक्त असतील. परवा सकाळी मी प्रवचन करीन आणि 10-10:30 वाजता मला परत पुण्याला जायचं आहे. पुण्याहून लगेच बेळगावला जायचं आहे. त्यामुळे आणि दासबोध प्रवेश अनंतदास रामदासींची 3 पुस्तकं आम्ही या वर्षभरात काढली 2 वर्षात. 2008 साली समर्थांची 400वी जयंती होती. त्यानिमित्त शिवसमर्थ योग, दासायन आणि दासबोध प्रवेश ही 3 पुस्तकं आम्ही रिप्रिंट केली. त्यातलं दासबोध प्रवेश या ठिकाणी तात्यांकडे आहे. 150 रुपयाचं ते पुस्तक आपण फक्त 100 रुपयाला देतो. अनंतदास रामदासींचं ते पुस्तक अत्यंत मौलिक आहे. ते दासाच्या अभ्यासार्थ्यांना टेक्स्टबुक आहे. दासाच्या बऱ्याचशा लोकांची पहिल्या ओव्हरला विकेट उडते. याचं कारण त्या गीतांची माहिती त्यांच्याकडे नसते. एक प्रश्न असतो, वेगवेगळ्या गीता ह्या त्याबद्दलची सविस्तर माहिती लिहा. आणि मग त्या ज्या गीता आहेत, गणेश गीता, गुरुगीता, अवधूत गीता, उत्तर गीता, हंस गीता, त्या सगळ्यांची तपशीलवार माहिती अनंतदास रामदासींनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे. गणेशाचं रूपक, बरोबर त्या गणपतीचं रूपक कसं आहे, मोदक म्हणजे काय, 4 हात म्हणजे काय, परशु म्हणजे काय, ह्रस्वलोचन म्हणजे काय, सोंड वाकडी म्हणजे काय, पोट मोठं म्हणजे काय, या सगळ्या रूपकात. जसं ज्ञानेश्वरांचं रूपक आहे, ज्ञानेश्वरीतलं गणेश स्तवन हे ज्ञानेश्वरांचं रूपक आहे, तसं समर्थांचं गणेश स्तवन हे समर्थांचं आध्यात्मिक रूपक आहे. त्या रूपकाचे बरोबर अर्थ जे आहे ते अनंतदास रामदासींनी दिलेले आहेत. आपण पहिला समाज वाचतो, मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. पण हा मुख्य ज्ञानाचा निश्चय कुठे सांगितला आहे, जीव शिवाचा निश्चय कुठे सांगितला आहे, ते समाज दिलेले बरोबर. म्हणजे त्या विषयांचे पत्ते कुठे कुठे तो विषय येऊन गेलेला आहे. त्या सगळ्यांचं व्यवस्थित विवेचन आपल्याला त्या अनंतदास रामदासींच्या दासबोध प्रवेश या पुस्तकामध्ये प्राप्त होईल. त्या तो ग्रंथसुद्धा आपण अवश्य घ्यावा. आज आणि उद्या 2 दिवस आपल्याला ही पुस्तकं मिळतील.
आपण त्याचा अवश्य लाभ घ्यावा. सगळ्यांना पुन्हा मनपूर्वक धन्यवाद. उद्याच्याला राहिलेला समाज 2 दिवसात आपण हा समाज पूर्ण करू. जय जय रघुवीर समर्थ.